इचलकरंजीतील गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा। LED टीव्ही, फ्रीज, मोबाईल, लॅपटॉप, मोबाईल ॲक्सेसरीज, वॉशिंग मशीन, होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण। एक वेळ अवश्य भेट द्या। संपर्क 96 23 26 22 07 आणि 92 73 73 53 53। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी महानगरपालिकेतर्फे घरफाळा व पाणीपट्टी वसूल मोहीम तीव्र करण्यात आली। काही नागरिकांनी 10 ते 15 वर्षे पाणीपट्टी व घरपट्टी न भरल्यामुळे आज झेंडा चौक परिसरातील राजाराम कुलकर्णी यांच्या घराला महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सील केलं। हे घर गेल्या 10 वर्षांपासून बंद आहे। घरफाळा पाणीपट्टी थकल्यामुळे या घराला महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सील केलं। तसेच कुलकर्णी यांचे 75,000 रुपये घरफाळा व पाणीपट्टी थकीत आहे। तसेच शहरातील अन्य 4 मिळकतदारांची घरे सील करण्यात आली। इचलकरंजी शहरामध्ये महानगरपालिका झाल्यापासून घरफाळा वसुली तीव्र करण्यात आली। 2 वर्षांपूर्वी इचलकरंजी महापालिका अस्तित्वात आली। पहिल्या वर्षी 100% घरफाळा व पाणीपट्टी महापालिकेने वसूल केलं होतं। यावेळी सुद्धा महापालिकेने तसेच उद्दिष्ट ठेवलंय। याच अनुषंगाने इचलकरंजी शहरातील मिळकतदारांकडून घरपट्टी पाणीपट्टी वसुली तीव्र करण्यात आली। यासाठी महापालिकेचे अधिकारी कर्मचारी राजाराम कुलकर्णी यांचा घरफाळा व पाणीपट्टी असा एकूण 75,000 रुपये थकीत आहेत। गेल्या 10 वर्षांपासून त्यांचे हे घर बंद आहे। महापालिकेने वारंवार नोटीस बजावून सुद्धा घरफाळा व पाणीपट्टी न भरल्यामुळे आज महापालिकेचे अधिकारी संजय शेटे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी या घराला सील ठोकलं। तसेच नोटीसही बजावली। जोपर्यंत घरफाळा पाणीपट्टी भरणार नाही तोपर्यंत घराचं सील काढलं जाणार नाही असा पवित्रा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेतला। आज शहरातील अशा 4 मिळकतदारांची घरफाळा व पाणीपट्टी थकीत असल्यामुळे त्यांचं घर सील करण्यात आलं। तसेच नळ कनेक्शन तोडण्यात आलंय। त्यामुळे घरफाळा पाणीपट्टी वसुली 100% करण्याचा निर्धार अधिकाऱ्यांनी केलाय। यावेळी मार्च अखेर 100% घरफाळा पाणीपट्टी वसूल करणारच असा पवित्रा अधिकाऱ्यांनी घेतलाय। यावेळी महापालिकेचे अधिकारी संजय शेटे यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी अधिकारी शिपाई मोठ्या संख्येने उपस्थित होते। झेंडा चौक वार्ड नंबर 3 घर नंबर 582 येथील RR कुलकर्णी यांच्या मिळकत गेली 10 वर्ष झालं बंद आहे। घरफाळा थकल्यामुळं आता इचलकरंजी महापालिका झाल्यामुळं वसुलीवर जास्तीत जास्त भर देण्यासाठी सदर मिळकतीकडे आम्ही 2-4 वेळा आला असता बंद अवस्थेत असल्याने आज ते नियमाप्रमाणे सील केलेलं आहे। किती थकीत आहे घरफाळा? घरफाळा पाणीपट्टी मिळून 74,000च्या आसपास आहे। वसुली मोहीम तीव्र केला आहे। वसुली मोहीम